दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिककरांना मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। शहरातील सातपूर अंबड लिंक रोडवरील म्हाडा संकुलातील रहिवाशांना वारंवार पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय। येथील महिलांनी आज म्हाडा कॉलनी ते मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। 40 ते 50 महिलांनी एकत्र येत मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। आता आम्ही 30 ते 40 महिला महानगरपालिकेमध्ये आलो। साहेबांनी आम्हाला 2 दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन दिलेलं आहे। आमच्याकडे जी महानगरपालिकेची पाईपलाईनची व्यवस्था चालू आहे, जी बंद पडलेली होती किंवा संत गतीने ज्याचं काम चालू होतं ते आता ते तात्काळ कंप्लीट करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। सोमवारपर्यंत जर त्यांनी आम्हाला ते आश्वासन पूर्ण केलं नाही, आम्ही त्यांचा आदर ठेवतोय। त्यांनी आम्हाला 2 दिवस दिले, आम्ही त्यांना 3 दिवस दिले। सोमवारपर्यंत आम्हाला जर त्यांनी पूर्ण पाईपलाईन करून दिली नाही, पाण्याचा प्रश्न त्यांनी जर आमचा सोडवला नाही, तर आम्ही पूर्ण कुटुंबांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याला तयार आहोत। आता तुम्ही म्हणताय का 3 दिवस दिलेले आहे, परंतु तुम्ही याच्या पहिले असंही बोललात की आम्हाला पाणीच नाही, तोपर्यंत या 3 दिवसामध्ये ते व्यवस्था कशी करणार? त्यांनी आम्हाला पाण्याचे टँकर सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 देण्याचे आश्वासन दिलेलं आहे। बघू आता ते किती पूर्ण करतात ते। समजा तसं झालं नाही तर पुढचं आपलं पाऊल कसं असणार? आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करू। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या 2 ते 3 दिवसात पाईपलाईनचे काम पूर्ण होणार असून लवकरच ज्यांचे नळ कनेक्शन असतील त्यांना पिण्याचे पाणी मिळेल। तसेच पाईपलाईन पूर्ण होईपर्यंत दिवसाला 3 ते 4 टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले। मात्र येत्या 3 दिवसात आमचा पाणी प्रश्न सुटला नाही तर पुन्हा ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी आंदोलक महिलांनी दिला। त्यामुळे मनपा यावर आता काय उपाययोजना राबवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आनंद।